मित्रांनो नमस्कार. मराठा लग्नाक्षदाकडे सातत्यानं फोन येत असतात की नोंदणी कशी करावी. तर नोंदणीबाबत आमचा जो काही एक व्हॉट्सअप क्रमांक आहे, तर त्या व्हॉट्सअप क्रमांकाला जर तुम्ही हाय मेसेज टाकला तर त्याच्यावर एक ऑटोमॅटिक मेसेज येतो. त्याच्यावर निवेदन मराठीमध्ये लिहिलेलं असतं. तरी सुद्धा बरेच जण फोन करतात की नोंदणी कशी करायची. त्याच्यावर लिहिलेलं असतं की नोंदणीसाठी खालील लिंकचा वापर करा किंवा Google Chromeला जाऊन तुम्ही app.लग्न अक्षदा हे टाइप करू शकता किंवा नुसतं लग्न अक्षता जरी टाइप केलं तरी ते साईट ओपन होते किंवा प्ले स्टोअरला मराठा लग्न अक्षदा हे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यासोबत दुसरी लिंक तुम्हाला जी येते ती मेंबरसाठी येते, कारण आम्ही सातत्यानं सांगत असतो की कुणीही लग्नासाठी आम्हाला फोन करू नये. कारण या फोन कॉलचा एवढा त्रास होतो की आपण स्वतःचे वैयक्तिक कामं सांभाळू शकत नाही आणि प्रत्येकाला न्याय देऊ शकत नाही. तेव्हा त्याबद्दल आम्ही प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही लग्न अक्षदा वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी फक्त तुम्हाला एकच बॉक्स दिसतो. त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका, त्याला सबमिट करा. सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा ओ-टी-पी येतो. बऱ्याचदा एखाद्या वेळेस सर्व्हर इश्यू असला तर ओ-टी-पी येत नाही किंवा एस-एम-एस पॅक आपण विकत घ्यावा लागतो. तो संपल्याच्या नंतरच ओ-टी-पी येतो आणि त्याच्यासाठीच आपण फक्त हे मेंबरचं सबस्क्रिप्शन सुरू केलेलं आहे, की त्याच्यासाठी एक आधार होतो, की तुमचे जे काही ₹50-60 जातात, तर त्या माध्यमातून ते पैसे मिळतात. तर तुम्ही खाली सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारचं जॉईनचं बटन दाबा आणि ही एक आर्थिक मदत म्हणून लग्न अक्षदाला तुम्ही मदत करायला हरकत नसावी. या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव लिहा. कुणाचंही वडील असेल, भाऊ असेल, नाव लिहिल्याच्या नंतर तुमचं या ठिकाणी जिल्हा निवडा, जो कोणता असेल तो. जिल्हा निवडल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुमचा तालुका निवडा आणि या ठिकाणी तुमचा एक 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी तुम्ही काहीतरी पासवर्ड सेट करा. आणि हे केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला रेफरल क्रमांक कुठलाही टाकायची गरज नाही. हा रेफरल क्रमांक जो आहे, तर तो वेगळ्या कारणासाठी आहे आणि हे त्याच्यानंतर तुम्ही रजिस्टर या ठिकाणी ड्रॉप डाउन मध्ये क्लिक करून तुम्ही कुठलाही तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडू शकता आणि जिल्हा निवडल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचे फक्त तालुके त्या ठिकाणी दिसतील, तर तालुका निवडा आणि याला तुम्हाला कुठल्याही रेफरल टाकायची गरज नाही. सबमिट करा. या ठिकाणी ज्या काही स्लाइड दिसतात, तर ह्या तुम्ही बोटाने सरकवल्याच्या नंतर याबाबत तुम्हाला नोंदणी कशी करावी, पॉइंट्स कसे मिळतात, नंबर कसे दिसतात किंवा संपर्क कसा करायचा इत्यादीची माहिती देणारे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी सापडतील. याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक ओपन होईल. 2-3 मिनिटाचा त्याचा वेळ घालायला काही हरकत नसावी. यानंतर हे जे वर इथं आपले प्रोफाईल तुम्हाला दिसत आहे, तर या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे जर त्या आयडी क्रमांक एखादा माहित असेल, समजा आता 12114 आयडी क्रमांक जर आपण टाकला तर त्या नंबरची जर प्रोफाईल असते तर ती या ठिकाणी ओपन होईल आणि जर माहित नसेल तर या ठिकाणी तुम्ही तुमची आपले प्रोफाईलवर क्लिक करून नोंदणी करू शकता. या ठिकाणी सुद्धा आम्ही सगळी ड्रॉपडाऊनची अतिशय सोपी पद्धत तयार केलेली आहे. तुम्हाला जात निवडायची आहे, तर जात एकच आहे आपले, फक्त मराठा जातीसाठीच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला उपजात पाटील, देशमुख, कुणबी जे काय असेल ते किंवा इतर आणखीन वेगळी जात असेल तर आपण इतर मराठा सिलेक्ट करून आपण आपली जात आकरमाशी, बारमाशी, दख्खनचे, उजवे असं जे काय असेल ते आपण या ठिकाणी लिहिलं पाहिजे. त्याच्यानंतर बरेच जण काय करतात की मुलाची प्रोफाईल असते आणि वधूमध्ये सिलेक्ट करतात. तर हे असं होऊ देऊ नका. प्रथम विवाह, दुसरा विवाह जर असेल तर विधवा आहे, विधुर आहे, घटस्फोटित आहे, स्वतंत्र आहे, अपत्य आहे का, होय, नाही. हे साधे साधे सोपे ड्रॉपडाऊन आहेत. जन्मतारीख, तुमचा व्हॉट्सअप क्रमांक नसेल शक्यतोवर व्हॉट्सअप क्रमांकानंच लॉग इन करा. उंची, उमेदवाराचं वय, जन्मतारीख आणि त्याच्यानंतर शैक्षणिक माहिती जी आहे, तर तुम्ही ग्रॅज्युएट आहात, पोस्ट ग्रॅज्युएट आहात, एम-कॉम, डिप्लोमा किंवा इतर शिक्षण जर असेल तर या ठिकाणी तुम्ही तुमचं शिक्षणही लिहा. जर तुमचं बी-ए असेल, बी-ए सिलेक्ट केलं असेल, तर ऍडिशनल तुमचं काही शिक्षण असेल तर या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. आणि उमेदवाराचा जो काही व्यवसाय आहे, तर मग तुम्हाला जर सरकारी नोकरी असेल तर गव्हर्नमेंट जॉब सिलेक्ट करा. प्रायव्हेट असेल, प्रायव्हेट लिहा किंवा काहीच काम करत नाही मुलींच्या बाबतीत, घराचा प्रकार स्वतःचं, भाड्याचं, हा ऍडिशनल एक कॉलम आहे. कुटुंब सदस्यांची माहिती, जे काही आपलं कुटुंब
आहे तर आपण गरीब सर्वसाधारण आहोत किंवा मध्यम आहोत किंवा श्रीमंत आहोत किंवा अतिश्रीमंत आहोत, आणि आपला पत्ता, आणि त्याच्यानंतर मग आपल्या कुटुंबातील सदस्य संख्या, त्याच्यानंतर एक महत्वाचा कॉलम जो आहे इथे अपेक्षा व इतर माहिती. तर मुलांच्या आणि मुलींच्या बाबतीत आपण अपेक्षा लिहिली पाहिजे ठळकपणे. त्याच्यानंतर आपली कौटुंबिक माहिती लिहिली पाहिजे. बऱ्याचदा मुलींच्या बाबतीत असं होतं की एखादी मुलगी MBBS असते आणि मग काय होतं की तिला बऱ्याचदा शेतकरी किंवा इतर याच्यातील रिक्वेस्ट येतात आणि मग तेच पुन्हा चिडतात, की आम्हाला आमची मुलगी डॉक्टर आहे आणि तुम्ही काहीही आम्हाला रिक्वेस्ट पाठवायला लागले. अशा गोष्टी घडतात. तर मुलांच्या बाबतीत आपण कौटुंबिक पार्श्वभूमी विस्तृतपणे लिहिली पाहिजे, की माझं स्वतःचं घर आहे, माझं स्वतःचा अमका-अमका व्यवसाय आहे, घरी इतकी शेती आहे, एकत्र कुटुंब आहे, 2 भाऊ आहेत, आई आहे, वडील रिटायर आहेत, त्यांना इतकं पेन्शन भेटते. जे काय असेल ते आपण लिहिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर जे काही आहे तर इथं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कुठलाही रेफरल आयडी टाकायची गरज नाही आणि या ठिकाणी तुम्ही या फोटोवर क्लिक केलं तर एक स्वतःचा मुलांच्या बाबतीत फोटो टाका. 2 नंबरच्या याला तुमचा बायोडाटा टाका वाटल्यास किंवा तुमच्या घराचा फोटो टाका किंवा तुमच्या व्यवसायाचा फोटो टाका आणि 3ऱ्या नंबरच्या फोटोला तुम्हाला आयडी प्रूफ हा ऑप्शनल आम्ही ठेवलेला आहे, पण तो बंधनकारक आहे. कारण व्हेरिफाय केल्याशिवाय आम्ही कुठलीच प्रोफाईल पुढे सरकत नाही आणि या ठिकाणी एक छोटा टिक बॉक्स क्लिक करून या प्रोफाईलला सबमिट करा. कारण ही आता सगळी माहिती अपूर्ण आहे. त्याच्यामुळं फॉर्म अपूर्ण आहे म्हणून असा मेसेज तुम्हाला येईल. तर तेव्हा कुठली तरी आपली एखादी फील्ड निसटलेली असते किंवा विसरलेली असते. त्याच्यामुळे तुम्हाला असा मेसेज येतो आणि मग बरेच जण एखादी फील्ड विसरतात आणि आम्हाला फोन करतात, की ते सबमिटच होत नाही, सबमिटच होत नाही. तर हे कृपया असं होऊ नये आणि या पद्धतीने तुम्ही नोंदणी करा. दुसऱ्या व्हिडिओमध्ये रिक्वेस्ट कशी टाकायची, संपर्क कसा करायचा आणि हे कसं त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेली आहे किंवा मेंबरसाठी असलेल्या याच्यामध्ये ती लिस्टिंगमध्ये तुम्हाला तो दुसरा व्हिडिओ दिसेल आणि तिसरा व्हिडिओ जो काही 2-3 मिनिटाचा असेल तर त्याच्यामध्ये ती माहिती असेल, की तुम्हाला पॉइंट्स कसे मिळतात आणि लग्न जुळण्याची नेमकी पद्धती काय आहे. तुर्तास धन्यवाद.